स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याला राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे। प्रणित मोरे, हिमांशू जांगरा या दोघांना 22 जून रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले। गुरुग्राम मधल्या कॉमेडी शोच्या संदर्भात कारवाई करा, हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आले। प्रणित मोरेसह इतरांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र सायबरकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोशल मीडियावरती आक्षेपार्ह, अश्लील आणि महिलांबाबत अवमानकारक मजकूर प्रसारित केल्याचा हा आरोप आहे। कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमध्ये पुरुषाच्या मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्स विषयी MBBS डॉक्टर सेजल पवार हिने अश्लील टिप्पणी केली होती। तिच्या अश्लील टिप्पणीच्या नंतर संतापही व्यक्त होतोय। तर सेजल पवार ही KEM रुग्णालयाची विद्यार्थिनी आहे, त्यामुळे तिच्या आक्षेपार्ह वक्तव्याची दखल घेऊन KEM रुग्णालय प्रशासनाने तात्काळ चौकशीचे देखील आदेश दिले। 2 सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली। 2 सदस्य समितीमध्ये डॉक्टर सेजल पवार हिने केलेल्या कार्यक्रमातलं वक्तव्य, त्यासोबतच संपूर्ण 1 तासाच्या कार्यक्रमाची माहिती घेऊन अहवाल सादर केला जाणार आहे। आज किंवा उद्या KEMचे डीन डॉक्टर हरीश पाठक यांच्याकडे हा अहवाल सादर होईल। यानंतर तिच्यावरती योग्य ती कारवाई करणार असल्याचं देखील KEMच्या डीननी सांगितलंय। एक स्टुडंटनी एक कॉमेडी शोमध्ये काही आपत्तीजनक अशी टिप्पणी केली आहे मृतदेहाबद्दल। याबद्दल आम्ही फार सेन्सिटिव्ह आहोत। हे आम्ही ऑब्जेक्शनेबल आहे म्हणून 2 मेंबर सिनियर फॅकल्टी मेंबरची आम्ही इन्क्वायरी कमिटी स्थापित केली आहे आणि कालच मी केलेली आहे। पूर्ण 1 तासाचा व्हिडिओ आहे पूर्ण शोचा, ते तपासतील आणि त्या स्टुडंटचं पण स्टेटमेंट घेऊन जे काही मला रिकमेंडेशन येतील, मी आज संध्याकाळपर्यंत मला रिपोर्ट अपेक्षित आहे आणि आम्ही योग्य ते कारवाई करू। दरम्यान स्टँडअप कॉमेडियनच्या शोमधल्या अश्लील टिप्पणीच्या संदर्भात देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। आपण बघूया। मला असं वाटतं की प्रत्येकाला अभिव्यक्तीचा अधिकार आहे। स्टँडअप कॉमेडियन्सला तर आहेच। मी स्वतः स्टँडअप कॉमेडी खूप मोठ्या प्रमाणात ऐकतो, मनोरंजनाचं साधन आहे, पण ते होत असताना मर्यादा काय आहेत या देखील आपण पाहिल्या पाहिजेत। समाजातल्या इतर लोकांच्या डिग्निफाईड जगण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीच अतिक्रमण करू नये, अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे।